ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। तयार होऊ लागलेले आणि ते टॅलेंट नक्कीच आपण पाहतोय। एक चांगलं कमबॅक ही खासियत आहे। उंची आहे, उंचीचा पुरेपूर फायदा करून घेत आहेत आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी चेंडूला टाकता टॅलेंट नक्कीच आपण पाहतोय। एक चांगलं कमबॅक ही खासियत आहे। उंची आहे, उंचीचा आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या मॅचचा आनंद घेतात 70 स्पोर्ट्सवर, त्याही सर्वांचं मनपूर्वक आभार। पुन्हा एकदा वेग दाखवताना पाहिला मिळाले। टप्पा पडल्यानंतर काय वेग धारण केला, वेग आणि त्यांना अगदी विपुल संपूर्ण टीम घेऊन 6 वाजताच मैदानात दाखल झालेत, कारण 2 तास अगोदर सेटअप लावणं गरजेचं असतं। करण्याचा प्रयत्न फटका बसलाय। दोघांमधील युद्ध एकदा योगेश पवार यांनी जिंकलं आणि लगेचच ते बिलाल यांनी देखील जिंकलं। याला म्हणतात घमासान जे असतं ना, तेच या ठिकाणी त्याला वाट करावी लागणार आणि त्यासाठी प्रयत्न सर्व संघ करतात। विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आणि बिलालने आणखीन एक फलंदाज माघारी धाडला। नाव आहे शाहिद। पहा, एका मागोमाग एक धक्के, मुंबईची स्पीड गन अर्थात बिलाल सध्याच्या घडीला धाड, त्याला वाट करावी लागणार आहे। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। फटका फसलाय, बॉल हवेत आणि बिलालने आणखीन एक फलंदाज माघारी धाडला। नाव आहे शाहिद। पहा, एका मागोमाग एक तर डोंबिवली दीपक दादा प्रतिष्ठान टीमला मॅच मध्ये आणू शकतो। यावेळेला जणू काही मागील बॉलचं उत्तरच दिलं की काय, मागील फटक्याचं उत्तरच दिले काय। वेगात चेंडू उसळी घेत बिलाल आणि बिलालचा वेग सध्याच्या घडीला आपण पाहतोय। या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रचंड वेगात गोलंदाजी होताना पाहायला मिळते, अक्षरशः मागे पाहिली आहे। त्यामुळे या दोघांमधील देखील लढत चांगलीच रंगली आहे। मिळतोय एक मोठा फटका आला स्पष्टता आहे। 5 षटक मारले असत आहे। जर पाहिलं तर आणखीन एक चांगला चेंडू, वाह काय कमबॅक आहे। मागील ओव्हरमध्ये देखील अशाच पद्धतीने गोलंदाजी केला आले। आपला वेग काय आहे का, या आमच्या वेगवान गोलंदाजाच्या नावाचा दबदबा आपण पाहतो। अलीकडच्या काळात खूप कमी कालावधीमध्ये तेच गोलंदाजी करतात। प्रचंड वेग आणि गरज होती कशाची, तर विकेटची, आणि ती देखील थॉमसच्या। कुणी काढले तर बिलालनेच ही विकेट काढलेली आहे। वाह काय गोलंदाजी केली, पहिल्या बॉलवर शॉट। अलीकडच्या काळात खूप कमी कालावधीमध्ये तेच गोल। प्रचंड वेग आणि गरज होती कशाची, तर विकेटची, आणि ती देखील थॉमसच्या। कुणी काढले तर बिलालनेच ही विकेट काढलेली आहे। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।